तर पुढची बातमी बघूयात। माणिकराव कोकाटेंच्या बदनामी प्रकरणी रोहित पवारांना आज नाशिक न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश मिळालेत। रोहित पवारांनी कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ ट्विट केला होता आणि कोकाटेंकडून मानहानीचा दावा दाखल करण्यात आला होता आणि कोकाटेंच्या आरोपामध्ये तथ्य असल्याचा अहवाल समोर आलाय। त्यामुळे अधिवेशनामुळे रोहित पवार तिथे उपस्थित राहतात का याकडे आपलं लक्ष असेल। आता लाडकी बहीणपेक्षा महिला सुरक्षित जास्त महत्त्वाचं आहे। महिला सुरक्षा जास्त महत्त्वाची आहे असं ज्योती गायकवाड यांनी म्हटलंय। लाडकी बहीण योजनेपेक्षा महिला सुरक्षा हे जास्त महत्त्वाचं असल्याचं ज्योती गायकवाड यांचं म्हणणं आहे। फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणामध्ये ज्योती गायकवाड यांनी हे केलेलं विधान, त्यांच्याकडनं विधानसभेत देखील हा मुद्दा उपस्थित केला जातोय। तर सर्वच गोष्टी लाडकी बहीण योजनेशी जोडणं योग्य नाही असं त्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। प्रामाणिक आणि धाडसी मुलगी होती म्हणून तिने या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध तिने पोलखोल करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला किंवा तिला तिथे चिरडण्यात आलं असं मी म्हणेन। आणि त्यासाठी तिला न्याय मिळण्यासाठी तिने आणि तिच्या कुटुंबाने काही व्यक्तींची नावं घेतली होती ज्यांना नंतर काही गोष्टींनी क्लीन चिट देण्यात आली। त्यांची सुद्धा SIT मध्ये त्यांची चौकशी होणार का, तात्काळ आणि सक्तीने चौकशी होणार का, आणि जे अधिकारी आरोपी होती त्यांच्यावर मोकोकाचा कायदा लागणार का। देवाभाऊ, मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की महिलांना 1500 रुपये जे लाडके बहिणीचे मिळतात त्याच्यापेक्षा सुरक्षा खूप महत्त्वाची आहे। तिची आणि तिच्या मुलीबाळींची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे आणि त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात। या संदर्भात सगळ्या पद्धतीची चौकशी चाललेली आहे। ज्यांची नावं घेतली गेली त्या सगळ्यांची चौकशी करण्यात आलेली आहे। जेवढे पुरावे आहेत त्या पुराव्याचा दुरान्वयानेही ज्यांच्याशी संबंध आलाय अशांचीही चौकशी झाली आहे। त्यामुळे कुठेही कोणाला सोडण्याचं कारणच याच्यामध्ये नाही। सगळ्यांची चौकशी या ठिकाणी होईल। सातत्याने सगळ्या गोष्टी लाडक्या बहिणींशी जोडायच्या आणि लाडक्या बहीण योजनेशी जोडायच्या, ही पण पद्धत काही फार चांगली आहे असं मला वाटत नाही। पण याचा अर्थ लाडकी बहीण योजना काहीतरी चुकीची आहे आणि लाडकी बहीण योजना नका देऊ पण हे द्या, अशा दोन गोष्टीचं कंपॅरिझन करू नका। पुढची बातमी बघूयात। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा प्रश्न हा अधिवेशनामध्ये उपस्थित करणार असं प्रकाश सोळंके यांनी म्हटलं। संतोष देशमुख हत्या प्रकरण हे न्याय प्रविष्ट आहे असं प्रकाश सोळंके यांचं म्हणणं आहे। मात्र मुख्यमंत्र्यांचं लक्ष याकडे वेधणार आहे आणि हा मुद्दा अधिवेशनामध्ये उपस्थित करणार असं प्रकाश सोळंके म्हणाले। खऱ्या अर्थानं जे अनेक आज आरोपी तुरुंगात आहेत, कटाचा सूत्रधार हा तुरुंगात आहे, न्याय प्रक्रिया चालू आहे आणि लवकरात लवकर न्याय मिळावा देशमुख कुटुंबियांना आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी ही सर्वसामान्य माणसाची मागणी आहे। आणि त्या दृष्टीनं आम्ही निश्चितपणानं या अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित करून मुख्यमंत्री गृहमंत्र्याचं लक्ष त्याकडे आम्ही वेधणार आहोत। सुरेश धस यांनी देखील या संदर्भात वक्तव्य केलंय। ते म्हणतायत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी हे गडगंज श्रीमंत आहेत, कोर्टाची दिशाभूल करणं, माफीनामा यासारख्या गोष्टी केल्या जात आहेत असं सुरेश धस यांनी म्हणणं मांडलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणात हे समोरचे जे आरोपी आहेत ते गडगंज संपत्तीवाले आहेत, नको तेवढा पैसा ह्या लोकांनी कमावलेला आहे म्हणून 35 वकिलांची फौज लावणे, त्याच्यामध्ये कोर्टाची दरवेळा दिशाभूल करणे आणि माफीनामासारखा किंवा आम्हाला या ठिकाणी जामीन द्या अशा पद्धतीने वेगवेगळ्या कृत्या त्याच्यामध्ये लढवल्या जात आहेत। परंतु पाठीमागच्या तारखेला आणि आता उद्याच्याला पण तारीख आहे, मागच्या तारखेला जे आहे ते कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी याच्यामध्ये